महाराष्ट्रासाठी आनंद वार्ता। नव्या वर्षात पावसाचं प्रमाण कसं असणार? मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट। नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत। लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत। पण नवं वर्ष आपल्याला कसं जाणार, नव्या वर्षात पाऊस पाणी कसं असणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता असते। कारण भारत देश हा कृषीप्रधान असल्यामुळे येथील बहुतांश अर्थव्यवस्था आजही पावसावर अवलंबून आहे। मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास मार्केटमध्ये तेजी दिसून येते। एक नव्या वर्षात खुश खबर आहे, ती म्हणजे यावर्षी देशभरात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षी 2025 मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला निनासाठी अनुकूल वातावरण बनत असून या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55% अधिक आहे। ला निना आणि अल निनो हे दोन वाऱ्यांचे प्रकार आहेत, ज्याचा परिणाम हा भारतातील मान्सूनच्या पर्जन्यमानावर होतो। जर ला निना सक्रिय असेल तर पाऊस चांगला पडतो, कधी कधी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो। मात्र जर अल निनो सक्रिय झालं तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो। दरम्यान जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी भारतात ला निना सक्रिय राहण्याचा अंदाज आहे। त्यामुळे यंदा पावसाची प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जूनपर्यंत स्थिती अशीच राहिली तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।